वेलकम टू अल तैयबा टावर, मुंब्रा का सबसे बेस्ट स्पॉट, जहां आपको मिलेगी मॉडर्न लिविंग और बिजनेस का एक जबरदस्त चांस। ये अपॉर्चुनिटी सिर्फ रहने तक लिमिटेड नहीं है। अल तैयबा टावर में है मुंब्रा का पहला लीगल शॉपिंग सेंटर, जो सीधे गुलाब पार्क मार्केट के बगल में है। इसका ग्रैंड लुक और हाई क्वालिटी ग्लास फसाड इसे प्रीमियम शॉप्स के लिए एक गोल्डन चांस बनाता है। अ परफेक्ट इन्वेस्टमेंट। ध्यान रखिए, रेजिडेंशियल फ्लैट्स अवेलेबल ओनली फॉर 100 एलीट कस्टमर्स। ये सिर्फ एक फ्लैट नहीं, ये है आपके लिए हाई क्वालिटी स्ट्रक्चर, जहां मिलेगी नेचुरल लाइट और काफी स्पेस। कनेक्टिविटी की बात करें तो क्वीन मैरी स्कूल और रहमानिया हॉस्पिटल सिर्फ 30 सेकेंड्स अवे है। स्कूल और हॉस्पिटल सब कुछ बिल्कुल पास है। यहाँ मिलेगी 24/7 CCTV सिक्योरिटी और एम्पल कार पार्किंग। तो इंतजार कैसा? अपने सिक्योर फ्यूचर, कंफर्टेबल लाइफस्टाइल और स्मार्ट इन्वेस्टमेंट के लिए चूज अल तैयबा टावर। आपकी नई लाइफ यहीं से शुरू होती है। ज्यादा डिटेल्स के लिए हमारी वेबसाइट देखिए या अभी कॉल कीजिए। ठाणे नौपाड़ा में स्थित प्रसिद्ध गांव देवी मार्केट की इमारत में कल रात लगी भीषण आग पर काबू पाते समय दमकल विभाग के एक अधिकारी और सिक्योरिटी गार्ड की हुई मौत। कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। ठाणे रेलवे स्टेशन के गोखले रोड पर स्थित प्रसिद्ध गांव देवी भाजी मार्केट की इमारत में कल रात भीषण आग लगी। ये जो आग लगी है वो रात में 1:30 बजे से लेकर के 3:30 पौने 4 बजे के बीच में लगी। शुरुआती जांच में ये आग जो है इमारत के निचले स्तर पर यानी ग्राउंड फ्लोर पर लगी थी। ग्राउंड फ्लोर पर कपड़े की दुकान है और गोडाउन है, ऐसे सब चीजों की दुकान है। अब देखते ही देखते ये आग जो है छोटी सी लगती है और फिर बाद में कपड़ों में आग पकड़ लेती है, ज्वलनशील पदार्थों में पकड़ लेती है, प्लास्टिक के जो सामान होते हैं उसमें ये आग पकड़ लेती है। अब इन सब चीजों में आग लगने के बाद ये आग जो है काफी ज्यादा भीषण तरीके से सब चीजों को अपनी चपेट में लेने लग जाती है। इसी बिल्डिंग के फर्स्ट फ्लोर पर ठाणे नगर निगम की नौपाड़ा का प्रभाग समिति है। इस प्रभाग समिति में रात के समय एक सिक्योरिटी गार्ड मौजूद थे। रात के समय सब सो रहे थे, तभी किसी को पता नहीं था कि ये आग जो है लगी है। लेकिन फिर जब लोगों को पता चला तो परिसर में काफी ज्यादा अफरा तफरी मच गई। लेकिन फर्स्ट फ्लोर पर ये जो सिक्योरिटी गार्ड तैनात थे वो उसी आग में फंस कर रह जाते हैं। तभी उन्होंने दमकल विभाग को सूचित किया कि यहाँ पर आग लगी है और तकरीबन 1 घंटे तक ये सिक्योरिटी गार्ड जो है वहीं पर फंसे रह जाते हैं। काफी ज्यादा भीषण आग लगी थी पूरे परिसर में। किस तरीके से भीषण आग लगी थी वो भी हम आपको दिखा रहे हैं। जिसके बाद में दमकल विभाग जो है वहां पर पहुंचता है। किस तरीके से दमकल विभाग ने इस पूरी भीषण आग के ऊपर काबू पाया है वो भी हम आपको दिखा रहे हैं। लेकिन ये जो भीषण आग लगी है इसका कारण अभी तक स्पष्ट नहीं हुआ है कि शॉर्ट सर्किट के चलते ये भीषण आग लगी थी या किसी लापरवाही के चलते या फिर कुछ और मामला इसके पीछे है। अब इस पूरी भीषण आग में जो सिक्योरिटी गार्ड जो फर्स्ट फ्लोर पर तैनात थे उनकी मौत हुई है और दमकल विभाग के एक अधिकारी की भी मौत हुई है। अब इन लोगों को श्रद्धांजलि दी गई है, जिसका पार्ट जो है हम आपको अपनी अगली खबर में दिखाएंगे। किस तरीके से भीषण आग लगी है देखिए और इस पूरे भीषण आग को लेकर के आसपास में रहने वाले लोगों ने क्या जानकारी दी है, सुनिए। राजला फोन करतो तर दुकान जा
पार्किंग में भी आवाज आ रहा है। क्या बात नीचे पार्किंग में भी सब रॉड भी इतना वैसा था। हा अपडेट आहे. आगीचं आग किती वाजता लागलेली आहे याच्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला अशी समोर प्राथमिक माहिती येते. कशामुळे आग लागली काय? पहाटे 3:30ला गावदेवी भाजी मंडईचं जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं. गावदेवी मैदानाच्या वाहनतळामध्ये जी कामाला मुलं आहेत त्यांनी मला फोन केला बरोबर 3:30ला आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेडला फोन केला. फायर ब्रिगेड एक 10-15 मिनिटाच्या फरकाने फायर ब्रिगेड आलं आणि 155 ओटले आहेत तिथे भाजी मंडईमध्ये ओटले आहेत. त्याच्यामध्ये 50%च्या वरती कपड्याची दुकानं आहेत, चपलाची दुकानं आहेत आणि ही आग कपड्याच्या दुकानाला आग लागल्यानंतर तशीच आग वाढत गेली आणि सर्व कपड्याची दुकानं ही जळून खाक झालेली आहेत. दुर्दैवाची बाब अशी आहे की आमचे महानगरपालिकेतले 2 कर्मचारी, एक गाडेकर म्हणून काळू गाडेकर म्हणून आहे सुरक्षा रक्षक आणि सागर शिंदे म्हणून अग्निशमनचा कर्मचारी, यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी या ठिकाणी सर्व बाजूने आलेले आहेत आणि त्यांनी आग आता आटोक्यात आणलेली आहे. परंतु प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी जे व्यवसाय करणारे गाळेधारक आहे कमीत कमी एका दुकानदाराचं 5 लाखाचं नुकसान झालं असेल. असं जवळजवळ 155 गाळेधारकांचं नुकसान झालं. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आता आग आटोक्यात आणलेली. एकंदरीत पाहायला गेलं तर नुकसान भरपाईसाठी काय मागणी करणार का? फायर ब्रिगेड जवळ नाहीये, मागे देखील आग लागली होती, त्यासंदर्भात तुम्ही देखील माझी एक प्रशासनाला विनंती आहे की आमचं महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर जवाहरबाग अग्निशामक केंद्र जे होतं दादोजी कोंडवच्या इथे ते हलवण्यात आलेलं आहे. ते तात्काळ त्या ठिकाणी परत पुन्हा चालू करण्यात यावं. कारण स्टेशन परिसरामध्ये 6-7 लाख लोक ये जा करत असतात. या ठिकाणी मोठी हॉटेल आहेत, कमर्शियल ऑफिसेस आहेत. फायर ब्रिगेडला पोहोचायला नितीन कंपनी आणि बाळकुंवरला पोहोचायला या ठिकाणी अर्धा तास लागतोय आणि पूर्वीचं जे जवाहरबागचं फायर स्टेशन होतं ते तात्काळ त्या ठिकाणी आणण्यात यावं. काय सांगाल, रात्रभर पासून तुम्ही या ठिकाणी आहात, आग लागलेली आहे, कशा प्रकारची आग लागलेली आहे आणि यंत्रणा कशी काम करत आहे आणि याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झालेला आहे? पहाटे 3 वाजता मला पेपरवाल्याकडनं एका कॉल आला की असं आहे. आम्ही नॉर्मली नौकाळा रक्षक म्हणून ऍक्टिव्हिटी करत असतो. 3 वाजून 10 मिनिटांनी 3 वाजून 15 मिनिटांनी मी झालो. तोपर्यंत आम्ही आपत्कालीन आणि फायर ब्रिगेडला कॉल केले होते. त्यांच्या गाड्या यायला थोडा विलंब झाला. त्याचं कारण असं आहे की जे जवाहरबागचं जे फायर स्टेशन आहे ते आता शिफ्ट झालंय रुस्तमजीला, म्हणजे बाळकुंड. त्याच्यामुळे तो जो काय थोडा विलंब झाला त्याच्यामुळे अर्थातच आग ही जास्त पसरत गेली. आणि आपण जर बघाल तर गावदेवी भाजी मार्केट हे संपूर्णपणे म्हणजे त्या आगीमध्ये भरपळून निघालेलं, बेचिराग झालं. म्हणजे जिथे आम्ही अगदी लहानपणापासून भाजी मंडईत जायचो त्या भाजी मंडईमध्ये एकही स्टॉल तिथे शिल्लक उरला नाही. हे बघताना खूप भयानक म्हणजे भावनिक सगळे झाले होते. पण ती आग नियंत्रणात आणण्यासाठी मग अग्निशमन दलाच्या संपूर्ण गाड्या आणि सगळी टीम सगळी सज्ज झाली
दुर्दैवानं त्याच्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जो महापालिकेचं इथे कार्यालय आहे नौपाडा विभागाचं, तर तिथल्या सुरक्षा रक्षक आहे त्यांना देवाज्ञा झाली आणि अग्निशमन दलाचे एक कर्मचारी आहे त्यांना देवाज्ञा झाली. आणखीन एक जण जखमी आहे. मला असं वाटतं परिस्थितीवर नियंत्रण आता बऱ्यापैकी आलंय, पण ज्या पद्धतीनं आग लागली आणि ती पसरली ती जवळजवळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कट्स आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणाहून धूर यायला लागला होता. म्हणजे मार्केटमध्ये जवळजवळ 154 गाड्या आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे फक्त भाजी मंडई आता ती नाहीये, वेगवेगळी गाड्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तिथे धंदे चालतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी हा प्रकार खूप मोठा झाला आणि रात्री 3:30, 3:15, 3:30ची गोष्ट असल्यामुळे सगळीकडे गाड झोपेत होती, पण तरी पण संबंधित स्थानिक काही मंडळी पटापट आली, गाळेधारक आले आणि नंतर आग आता नियंत्रणात आणण्याचं काम सुरू. एकंदरीत काय परिस्थिती आता या ठिकाणी पुन्हा एकदा आग लागलेली आहे. याच्या अगोदर देखील स्टेशन परिसर आग लागण्यात आली होती. अग्निशमन दलाकडनं कशामुळे यंत्रणा काम करत आहे? मागे दोन वेळा ह्या ठाणे स्टेशन परिसरामध्ये या ठाणे शहराची लोकसंख्या 28 ते 30 लाख आहे, पण इथली जी ठाणे शहराची जी अग्निशमन दल आहे जी आहे ती राम भरोसे आहे. कारण की मागेही आग लागली होती, जी प्राची दुकान लागली होती, या ठिकाणी गाडी 1 तास उशिरा पोहोचली होती आणि स्टेशनला पण सटीजवरती आग लागली होती, तेव्हा गाडी उशिरा पोहोचली होती आणि आज पण जी आग लागलेली आहे ह्या ठिकाणी पण गाडी साधारण 25 मिनिटं उशिरा आलेली आहे. आणि ह्या संदर्भात आम्ही फायर ब्रिगेडला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही जी मागणी केलेली आहे की आता हे जे स्टेशन जे आहे हे स्टेशन जे रुस्तमजी ह्या ठिकाणी गेलेलं आहे, बाळगुम या ठिकाणी गेलेलं आहे आणि ठिकाण 4 किलोमीटर असल्यामुळे तिथे ये जा करायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं उशिरा होतो, साधारण अर्धा उशिरा होतो. आणि आम्ही मागणी केली होती की दादेकोंडे याच ठिकाणी ते स्टेशन करावं, पण जे फायर ब्रिगेडचे अधिकारी झळके साहेब म्हणून आहेत, आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. झळकेने काय सांगितलं की आमच्याकडे सुरक्षा म्हणजे आमच्याकडे मनुष्यबळ एवढं नाहीये. अहो, ठाणे महानगरपालिकेचं एवढं बजेट असताना तुम्ही म्हणता की मनुष्यबळ नाहीये. आणि मला असं म्हणायचं आहे की आज एवढी मोठी आग लागल्यानंतर सन्माननीय आयुक्त साहेब आहेत कुठे? म्हणजे का आग विझल्यानंतर फोटो काढायला येणार काय? माझं असं मत आहे की ही जी आग लागलेली आहे आणि याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहेत ते सदोष मनुष्य गुन्हा जो आहे सन्माननीय आयुक्त साहेब यांनी दाखल करा आणि झळके यांच्या दाखल करा. कारण यांच्या चुकीमुळे आज आमचे 2 ठाणेकर गेलेले आहेत आणि सर्व जबाबदार माननीय आयुक्त साहेब तसे झळके जे आहेत. आणि आम्ही आज तुमच्या मत सांगतोय की आम्ही जी आमची मागणी मान्य केली नाहीये, तर आज आम्ही ठाणे महानगरपालिका आवारात आंदोलन करणार आहे आणि या ठाणेकरांच्या दृष्टिकोनातून आंदोलन करणं गरजेचं आहे. आणि ह्या ठाणेकरांना तुम्ही राम भरोसे सोडाल तर आम्ही खपून घेणार नाही, आम्ही आंदोलन करणार, ठाणेकर लढणार. धन्यवाद.